हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण करणार आहे 24 आवर चॅलेंज इन रूम. तर आपली आता ही रूम असणार आहे पूर्ण अशी. इथे आपण 24 आवर चॅलेंज करणार आहे. आणि आता किती वाजलेत? अजून थोडेसेच मिनिट आहेत 9 वाजायला. आत्ताचे 9, शनिवार सॅटर्डेचे 9 ते उद्या रविवार संडेचे रात्रीचे 9 पर्यंत आपण ह्या रूम मध्येच थांबणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग. आणि जास्त काय नाही, ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि खूपच कमी वेळ आहे, 9 वाजायला तुम्ही बघू शकता. आणि बघूया आपण किती वेळ अजून, म्हणजे किती वेळ रूम मध्ये राहू शकतो. आता तर खूपच असं हे व्हायला लागलंय की चॅलेंज करणार. बघूया काय होतं. आणि इथून समोर काही नाही, सगळा अंधार आहे. म्हणून हा एकच आधार आहे आता आपल्यासाठी. इथून आपण सर्व काही बघू शकतो. आणि ही आपली रूम. तर बघूया काय होतं. 24 तास आपण रूम मध्ये थांबतो का या दरवाजाच्या बाहेर जातो. लेट्स सी. आता 9 वाजले आहेत बरोबर. आणि आपला चॅलेंज ओके मध्ये स्टार्ट झालेला आहे. आणि आता मला तरी खूप असं आतून सणसणीत असं मिसळपाव सारखं असं जोश येत आहे. बघूया हा जोश किती वेळ टिकतोय का मध्येच आउट होतो. आपण प्रयत्न करणार आउट न व्हायचा. आणि आता पहिली सुरुवात करणार आहे मी पिक्चर बघण्यापासून. ह्यावरच खरं कुठला पिक्चर बघू तेच कळत नाही. बघू कोणता पिक्चर बघायला जातो. आणि तुम्हाला पिक्चर बघूनच भेटू आता. आता 1 तास पूर्ण व्हायला अजून 4 मिनिट आहेत. आणि आपले जरा असं खाऊन पिऊन झालेलं आहे. आणि आता थोड्याच वेळात आपण झोपणार. झोप येते का नाही हे बघूया पहिला. आणि जर का झोप आली तर मग चांगलंच आहे, नाही आली तर मग तुम्ही आणि मी आहेच. तर आता थोडासा पिक्चर बघितला आणि आता आणि परत थोडा बघणार. एक पिक्चर बघूनच आता डायरेक्ट आत्ता आपण झोपायला चाललेलो आहे. आपल्याला झोप आलेली आहे. आणि आता किती वाजलेत? 11:30 वाजलेत बरोबर. आणि आपण आता इथं हे बघा, इथंच झोपणार. आणि उद्याच भेटू मग आपण. आता उद्या बाहेर तर या दरवाजाच्या पडू शकत नाही. अरे बघू उद्या कसं तो वाला कार्यक्रम कसा करायचा तो बघू. तो वाला आता तुम्ही कळालंच असेल. ज्यांना नाही कळालं ते आता काय करू शकत नाही. तो वाला म्हणजे कळायला पाहिजे. आणि येस, आता झोपू आपण. गुड नाईट गाईज, तुम्ही पण झोपा. ओके. आता आपण उठलेलो आहे. आणि आता बाहेर गेस्ट आलेले. आणि मी असं झोपून उठलो आणि बाहेर कोणाचा आवाज बघायला गेलो. तोपर्यंत मला लक्षात आलं की मी चॅलेंज करतोय 24 आवर्स इन रूम. मी गेलो नाही बाहेर. मग त्यांनाच आत बोलवलं, त्यांना भेटलो. आणि मग आता ते गेले. आणि टाईम बघा फक्त किती झाला आहे. 1:30 वाजलेत. आणि आत्ता जरासं चॅलेंज असा टफ व्हायला लागला आहे. कारण की बाहेर जाऊन मी उठल्या असं बाहेर जातोय. आणि ते मी गेलो नाही आज. आणि ते जरा असं कसं तर व्हायला लागलं आहे. तर असू दे, आपण चॅलेंज घेतला आहे तो पूर्ण करणारच.
आता आपलं जेवण पण आपण झालंय आपलं आता इथं बसूनच आपण जेवलो आणि बघूच शकता तेच कपडे आहेत बघा तेच कपडे आहेत फालतूच आहेत. आणि आता जास्त करून बघणार आता लिक्विड न प्यायचं कारण की मग प्रॉब्लेम होणार आपल्याला बाहेर जायला लागणार. इथं वॉशरूम या रूमला नाही आहे आणि खूपच जरा जास्तच टफ व्हायला लागला आहे कारण की आता खूपच कसं तर व्हायला लागले इथं बसून. एकदा बसतोय एकदा झोपतोय एकदा काय करतोय मला काय कळत नाही. तर आज पण एक नवीन पिक्चर बघूया आपण नाही म्हणजे मी बघणार कारण की वेळ जातच नाही. तर बघू आज कुठला पिक्चर बघायचा आपल्या. आता आपण इथं पिक्चर बघत आहे थोडा आणि किती वाजले बघू शकताच 3 वाजलेले आहेत. अजून 9 वाजायला किती 6 तास आहेत अजून 9 वाजायला. तोपर्यंत आपण या दाराच्या पुढे जाऊ शकत नाही. खरं जरा असा चॅलेंज आता जास्त टफ व्हायला लागला आहे. पिक्चर पण बघायला लागले पण त्यात मन लागणं झाले आणि पिक्चरमध्ये जरा आपण मन लागणं आपलं नाही. या रूममधनं बाहेर जावं असं वाटायला लागलं आहे. खरं आपण नाही जाणार. आपण चॅलेंज घेत नाही तर तो पूर्ण करणारच काय पण करून. आणि बघू आता 6 तास फक्त राहिलेले आहेत 24 तासामधले 24 आवर पूर्ण व्हायला. बघू काय होतं. आपला पिक्चर चालूच राहणार. कालपासून बघा 2 दिवसाला पिक्चर चालू आहे. काय माहिती आणि पण बघीन संध्याकाळी कारण की संध्याकाळी मला खूप बाहेर जायची इच्छा होते. दरवेळी घरात बसवत नाही मला संध्याकाळचं. बघूया आता काय होतं. काहीच आता वाजलेले आहेत 7:30 आणि आपण करायला लागलो आता जिम थोडंसं. तर आपण आता जिम करूनच भेटू ओकेमध्ये. आणि खूपच कमी वेळ राहिला आहे आपल्या 24 आवर चॅलेंज इन रूम. त्या चॅलेंजला खूपच असं हे होतं आहे आणि तुम्ही तोंड बघू शकता माझं तर बसून नुसतं असं आणि काय सांगू. तर भेटू आता आपण जिम करूनच. आता आपलं जिम वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता जरासं आपल्याला खूपच कसं तरी होत आहे इथं रूममध्ये बसून फक्त. हा चॅलेंज जरासं टफ जरा जास्तच टफ गेला आहे कारण की आता किती वेळ झाला आहे बघा. मोजून आता 15 ते 16 मिनटं राहिली. बापरे हा चॅलेंज जरासं जास्तच म्हणजे असं वाटलं नव्हतं की मला वाटलं पहिला काय रूममध्ये तर बसायचं आहे सोपं असेल. खरं नाही मला संध्याकाळीच कंट्रोल होत नव्हतं तरी पण मी स्वतःला कंट्रोल केलं बाहेर घेऊन जायचं. आणि कारण की मला संध्याकाळचं असं खूप बाहेर जायची इच्छा होते फिरायला वगैरे इकडे तिकडे. आणि मग बाहेर जायचं नाही म्हटल्यावर मग मी जिमचं जरासं काढलं. मग आपण जिम केलं जरा तिथं जरासा वेळ गेला आणि आता फक्त किती 15 मिनटं राहिलेली आहेत आणि मग मी या दाराच्या बाहेर जाणार. शेवटी आपण जाणारच बाहेर त्याच्या मागं. आणि खूपच जरासं कसं तरी होते इथनं कधी बाहेर पडू ते कळत नाही कारण की फक्त जेवण आणायला आणि हे ताट बाहेर जायला फक्त दाग उघडलेलं. त्याच्या नाही तर त्याच्या अगोदर तर नाहीच उघडलेलं जरा कमी. म्हणून हा चॅलेंज जरा जास्तच टफ झाला आहे. तर आता 9 वाजताच आपण भेटू. मी आता इथं बसलो होतो इथं रील्स बघत बसलो होतो आणि मला कळालंच नाही की 9 वाजून किती गेलेले आहेत आणि आता पूर्ण 1 तास झालेला आहे. 9 वाजून 4 मिनटं झालेत. मी म्हणायला लागलोय 9 वाजायला अजून वेळ आहे तर वाजून गेलेले आणि मी आता बाहेर चाललेलो आहे इथून. तर आता मी इथं बाहेर आलेलो आहे आणि मला आता खूप छान वाटत आहे
आणि इथं आता बघूच शकता 24 तास एका रूममध्ये आपला चॅलेंज पूर्ण झालेला आहे आणि खूप छान वाटत आहे आता बाहेर आल्यावर. आणि इथं वारं एकदम छान यायला लागले आता. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. टाटा.